हॅलो माय डिअर फ्रेंड्स, हाऊ आर यू. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफचे बेसिक प्रिन्सिपल्स आपण समजून घेतलं होतं. आपण स्टडी केला होता की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत या आपल्या अर्थवर, आपल्या पृथ्वीवर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांचे काय काय फीचर्स आहेत, त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आपण समजून घेतलं की हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ करतात, रिप्रोडक्शन करतात, मेटाबॉलिझम करतात, ते एक्सटर्नल स्टिम्युलायला ते रिस्पॉन्स करतात. एवढे सगळे फीचर जे आहेत, एवढे सगळे लाईफचे बेसिक प्रिन्सिपल्स आपण सगळे समजून घेतले लास्ट लेक्चरमध्ये. आणि हे जर लास्ट लेक्चर तुमचं जर मिस झालं असेल तर या आतापर्यंत जेवढे लेक्चर झाले असतील त्या सगळ्याची मी प्लेलिस्ट बनवलेली आहे. ती प्लेलिस्ट क्लास वाईज पण बनवलेली आहे. तर तुम्ही 11, 12, 10 याची प्लेलिस्ट बनवलेली आहे. ती प्लेलिस्ट जाऊन तुम्ही चेक करा. त्याच्यात चॅप्टर वाईज आणि क्लास वाईज ते प्लेलिस्ट आहे. आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तर या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू टॅक्झॉनॉमिकल एड्स. आपण याच्यावर चर्चा करणार आहोत, याचा स्टडी करणार आहोत टॅक्झॉनॉमिकल एड्सचा. तर टॅक्झॉनॉमिकल एड्स म्हणजे काय असतं तर टॅक्झॉनॉमी हा जो वर्ड आहे याच्यावर आणखीन डिस्कस करू आपण ते नेक्स्ट चॅप्टरमध्ये. पण सध्या एवढं समजून घ्या टॅक्झॉनॉमी काय की क्लासिफिकेशन कसं करायचं हे या टॅक्झॉनॉमीमध्ये सांगितलं जातं. आणि एड्स म्हणजे का हा रोगाचं नाव नाही आहे. एड्स म्हणजे साधन असते एखादं. जसं की टॅक्झॉनॉमिकल एड्स म्हणजे काय की जर आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझमचा जर स्टडी करायचा असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करायचा असेल, प्लांटचा असो, ॲनिमलचा स्टडी असो, तर त्याच्यासाठी आपल्याला काही आपल्याला साधनं वापरावं लागतील है ना. तर त्यालाच काय म्हणतात, त्यालाच टॅक्झॉनॉमिकल एड्स म्हणतात. कारण की आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावं लागेल ना. आपल्याला जर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करायचा असेल तर कोणाची तरी हेल्प घ्यावं लागेल आपल्याला. आणि आपण ही जी हेल्प घेणार आहोत त्यालाच काय म्हटलं जातं टॅक्झॉनॉमिकल एड्स. हे उपकरणं वापरणार आपण. मग कोणते उपकरणं वापरणार आपण, कोणते टॅक्झॉनॉमिकल एड्स आपल्याकडे असतात ज्याच्या मदतीनं आपण या जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे याचा स्टडी करू शकतो. तर आपल्याकडे डिफरंट टाईपचे टॅक्झॉनॉमिकल एड्स असतात. पाहून घ्या बघा. फॉर एक्झाम्पल की हर्बॅरियम याचा प्लुरल हर्बॅरिया आहे. हर्बॅरिया बघा, हर्बेरियम. त्याचबरोबर बॉटॅनिकल गार्डन्स, आणखी म्युझियम आहे. बायोडायव्हर्सिटी पार्क्स. त्याचबरोबर आहे कीज. तर असे डिफरंट टाईपचे जे आहेत ते टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत. म्हणजे हे काय, हे साधनं आहेत. आपल्याला ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करायचा आहे, आपल्याला ज्या प्लॅन्टचा आणि ॲनिमलचा स्टडी करायचा आहे, ते साधनं आहेत ज्याच्या मदतीनं आपण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करू शकतो. तर यांना म्हटलं जातं टॅक्झॉनॉमिकल एड्स. म्हणजे लक्षात ठेवा, आता सिंपल लक्षात आलं. टॅक्झॉनॉमिकल एड म्हणजे काय, हे उपकरण आहे की ज्याच्या मदतीनं, म्हणजे हे असे साधनं आहेत त्याच्या मदतीनं आपण जे आहे ते आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, या पृथ्वीवर जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, प्लॅन्ट असो, ॲनिमल असो, त्याचा आपण स्टडी करू शकतो आहे ना. तर बघा, आता हे जे आपली जी पृथ्वी आहे याच्यावरती खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत. कितीतरी लाखो प्रकारचे प्लॅन्ट्स प्रेझेंट आहेत, करोडो प्रकारचे ॲनिमल्स आहेत. एवढ्या सगळ्या प्लॅन्ट स्पेसीज आहेत, ॲनिमल स्पेसीज आहे. खूप सारी बायोडायव्हर्सिटी आहे आपल्या या पृथ्वीवरती. बायोडायव्हर्सिटी म्हणजे का, जैवविविधता. बघा, हा एक वर्ड इंटरेस्टिंग वर्ड आहे, बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी आहे खूप सारी आपल्या पृथ्वीवर. जैवविविधता म्हणतात. बायो मीन्स जीव आणि डायव्हर्सिटी म्हणजे का विविधता. खूप सारी जैवविविधता आहे, खूप सारे प्लॅन्ट आहे, खूप सारे ॲनिमल आहेत. आणि मग या सगळ्या प्लॅन्टचा आणि या सगळ्या ॲनिमलचा जो आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि हे जे एवढे सगळे ॲनिमल्स आहेत हे एकमेकासोबत कसे वागतात, हे एकमेकासोबत कसे इंटरॅक्शन होतात, यांचे इंटर रिलेशन काय आहे, एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमशी कसा वागतो, त्याचबरोबर एक ऑर्गॅनिझमचा ग्रुप दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या ग्रुपसोबत कसा वागतो, एक ऑर्गॅनिझम तो एखाद्या आपल्या आसपास असलेल्या जे नॉन लिव्हिंग गोष्टी आहेत त्यांच्यासोबत तो कसा इंटरॅक्शन करतो, या सगळ्याचा जर आपल्याला स्टडी करायचा असेल, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याजवळ काहीतरी डेटा असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या प्लॅन्टचा आपल्याला स्टडी करायचा आहे, राईट. मग त्या प्लॅन्टचा आपण स्टडी कसा करणार.
आपण तर काही एवढे स्पेशालिस्ट नाही आहे त्याच्यामधले. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला हेच टॅक्झॉनॉमिक एड्स वापरावं लागतील डिफरंट. मग एखादा समजा प्लांट आहे तर प्लांटचा स्टडी करायचं म्हणजे डिफरंट मेथड्स आहेत. फॉर एक्झाम्पल की आपण हे टॅक्झॉनॉमिक एड्स पण वापरू शकतो, हे जे उपकरणं आहे, हे जे साधनं आहेत हे पण वापरू शकतो आपण. त्याचबरोबर आपण एखाद्या जंगलामध्ये गेलो, समजा आपल्याला प्लांटचा स्टडी करायचा आहे, तिथे जाऊन आपण प्लांटचा स्टडी करू शकतो. मग आता या प्लांटच्या स्टडीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला खूप सारा डेटा, एखाद्या प्लांटचा जर स्टडी करायचा असेल तर आपल्याला त्याचा पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. त्या प्लांटचा हॅबिटाट कसा आहे, ते ॲन्युअल आहे, बायन्युअल आहे, पेरिनियल आहे, त्याचे जे रूट्स असतील ते टॅप रूट आहेत की ॲडव्हेंटिटियस रूट्स आहेत डिफरंट, की त्याला कधी फुलं येतात वगैरे, हे सगळ्या गोष्टी, किंवा आणखीन त्याचं इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे, ते प्लांट जे त्या वातावरणात आहे, ते जे प्लांट त्या एरियामध्ये आहे, त्या एरियामध्ये त्या प्लांटचं इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा डाटा आपल्याकडे असला पाहिजे. आपल्याला जर एखाद्या ॲनिमलचा किंवा प्लांटचा स्टडी करायचा असेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहेत. आणि हा जो सगळा डाटा आहे, समजा आता हा जो आपल्याकडे डाटा एवढा सगळा कलेक्ट झालेला आहे, आपण सगळा प्लांटचा किंवा ॲनिमलचा डाटा कलेक्ट केलेला आहे, डाटा जर आहे तर ह्या डाटाचा नुसता काय आपल्यासाठीच उपयोग होणार आहे काय, की नुसता स्टडी पुरताच तो डाटा लिमिटेड राहणार आहे का, नाही. त्या डेटाचा भरपूर साऱ्या ठिकाणी यूज होऊ शकतो. तो डाटा इंडस्ट्रीमध्ये यूज होऊ शकतो. तो डेटा जो आहे तो डेटा तो ॲग्रिकल्चर फील्डमध्ये यूज होऊ शकतो. मोठ्या कारखान्यामध्ये त्याच्यावरती काहीतरी चांगल्या गोष्टी त्या प्लांट किंवा ॲनिमलबद्दल केल्या जातील. ॲग्रिकल्चरमध्ये त्याच्यावर रिसर्च केल्या जातील. लॅब्समध्ये, वेगळ्या फील्डमध्ये, अशा खूप साऱ्या ठिकाणी त्या डेटाचा यूज केला जाईल. कारण खूप मोठी डेटा म्हणजे काय, तुम्ही ऐकलं असेल हा वर्ड डेटा. जनरली कॉम्प्युटरची रिलेटेड, सॉफ्टवेअरची रिलेटेड हा वर्ड असतो डेटा. माहिती, इन्फॉर्मेशन, खूप सारी माहिती आपल्याकडे, खूप सारी इन्फॉर्मेशन आहे प्लांट ॲनिमलची, तर ती कामाचीच आहे, आपले पण कामाची आहे. आणि ज्या ॲनिमल किंवा प्लांटची आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे, डेटा आहे, तो त्याही ॲनिमलच्या कामाचा आहे. जर आपल्याकडे डेटा असला सगळ्या ॲनिमलचा तर आपण त्या ॲनिमलला किंवा त्या प्लांटला कन्झर्व पण करू शकतो, है ना. अशा कितीतरी अशा ॲनिमल किंवा प्लांट्स आहेत की आपल्याकडे त्याची माहिती, आपल्याकडे त्याचा डेटा आहे, म्हणून आपण त्याला कन्झर्व पण केलेला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल एक कासवाची जात आहे, कासवाची एक स्पेसीज आहे, आणि आपल्याला समजलं की त्या कासवाचे स्पेसीजचे फक्त आता 100च कासव राहिलेले आहे पृथ्वीवरती, म्हणजे त्या कासवाचा डेटा आहे ना आपल्याकडे. मग आपण काय करू शकतो, त्या डेटाच्या मदतीनं मग आपण त्या कासवाचं संरक्षण करू शकतो, जेणेकरून त्याची ती प्रजाती आहे, त्या कासवाची जी स्पेसीज आहेत ते टिकून राहिली पाहिजे, ते कासव या पृथ्वीवरून नष्ट नाही झाले पाहिजे. हे कशामुळे पॉसिबल झालं, आपल्याकडे त्या कासवाचा डेटा आहे त्यामुळे. तर असा हा डेटा खूप कामाचा असतो. आणि मग आता एवढ्या सगळ्या ॲनिमलची, एवढ्या सगळ्या बायोडायव्हर्सिटी जर आपल्याला स्टडी करायची असेल तर आपल्याजवळ काही टॅक्झॉनॉमिकल एड्स पण आहेत. जसे की हे सगळे टॅक्झॉनॉमिकल एड्स आहे. तर हे टॅक्झॉनॉमिकल एड्स म्हणजे काय असतात, जसं की हार्बेरियम आहे, बॉटॅनिकल गार्डन्स आहे, म्युझियम आहे, बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, कीज वगैरे, हे जे आहेत टॅक्झॉनॉमिकल एड्स, या सगळ्याचा आपल्याला 1 बाय 1 करून स्टडी करायचा आहे. की हार्बेरियम म्हणजे काय असतो, तो कशापासून बनलेला आहे. जसं बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम तर आपण ऐकून असतोच म्हणा, लहानपणापासून आपल्याला त्याचं अट्रॅक्शन असते, म्युझियम वगैरे, झू वगैरे, राईट. तर हे झूलॉजिकल पार्क्स वगैरे, तर किंवा बायोडायव्हर्सिटी पार्क, कीज, तर हे जे सगळे टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत, या सगळ्याचा आपल्याला स्टडी करायचा की काय याच्यामध्ये, आणि हे टॅक्झॉनॉमिकल एड्स आपल्या काय कामात पडतात, काय माहिती असते याच्यामध्ये, कोणता डेटा असतो या टॅक्झॉनॉमिकल एड्समध्ये जो की एवढ्या कामाचा आहे. तर तोच आपल्याला 1 बाय 1 करून या सगळ्या टॅक्झॉनॉमिकल एड्सची आपल्याला स्टडी करायची आहे. सगळ्यात पहिला जो आपण टॅक्झॉनॉमिकल एड्सची स्टडी करणार तो आहे हार्बेरियम. हार्बेरियमची सगळ्यात आधी आपण स्टडी करू. तर बघा, हार्बेरियम हा जो वर्ड आहे, हा वर्ड जो आहे हा सगळ्यात आधी यूज केला एका फ्रेंच सायंटिस्टनी. एक फ्रेंच बॉटनिस्ट होता, त्यांनी हा वर्ड सगळ्यात आधी यूज केला, आणि त्या फ्रेंच बॉटनिस्टचं नाव आहे पिटॉन डी टर्नफोर्ड नाव आहे त्याचं. बघा, पिटॉन डी टर्नफोर्ड. तर हे त्या सायंटिस्टचं नाव आहे, त्या बॉटनिस्टचं नाव आहे, जो की एक फ्रेंच बॉटनिस्ट होता किंवा एक फ्रेंच सायंटिस्ट होता, राईट. तर हार्बेरियम जो आहे, हार्बेरियम हा वर्ड सगळ्यात आधी यानेच यूज केला. हार्बेरियम याच्या अगोदर वर्ड नव्हता, कोणत्याच लँग्वेजमध्ये हा वर्ड नव्हता. हा वर्ड कोणी तयार केला, हा वर्ड कोणी कॉइन केला, हा वर्ड कॉइन केला तो म्हणजे पिटॉन डी टर्नफोर्ड या सायंटिस्टनी. त्यांनी एक बुक लिहिलं आणि त्या बुकमध्ये हा वर्ड वापरला, हार्बेरियम. आणि कोणतं बुक होतं ज्याच्यामध्ये त्यांनी हा वर्ड वापरला, ते बुक आहे एलिमेंट्स नावाचं ते बुक होतं, एलिमेंट्स.
लक्षात ठेवा, एलिमेंट्स या बुकमध्ये त्यांनी हर्बेरियम हा वर्ड सगळ्यात आधी वापरला. तर हर्बेरियम काय, हर्बेरियम हे सिंग्युलर आहे आणि याचं प्लुरल आहे हार्बेरिया, म्हणजे जास्त, हर्बेरिया म्हणजे जास्त. ठीक आहे. तर हा वर्ड वापरणारा किंवा हा वर्ड तयार करणारा पहिला सायंटिस्ट होता पिटॉन डी टर्नफोर्ड. तर हर्बेरियम हा वर्ड यांनी जरी तयार केलेला असला, तर पहिला जो हर्बेरिया आहे, सगळ्यात पहिला हर्बेरिया तयार करणारा जो सायंटिस्ट होता तो इटलीचा होता आणि त्याचं नाव आहे लुका गिनी. इटालियन सायंटिस्टने फर्स्ट हर्बेरिया तयार केला. फर्स्ट हर्बेरियम तयार करणारा जो सायंटिस्ट होता तो होता इटलीचा होता तो लुका गिनी नाव होतं त्याचं, लुका गिनी. आता याचं त्या लँग्वेजमध्ये कसं प्रोनाऊन्सिएशन करतात काय माहिती, पण आपण आपल्या इंडियन हिशोबाने याचं नावचं प्रोनाऊन्सिएशन लुका गिनी, राईट. आता हा जो सायंटिस्ट होता लुका गिनी यांनी सगळ्यात आधी हर्बेरियम तयार केलं. जगामध्ये पहिल्यांदा हर्बेरियम तयार करणारा, फर्स्ट हर्बेरियम तयार करणारा किंवा हर्बेरियम बनवण्याची ज्याच्याकडे कला होती, ज्याच्याकडे आर्ट होती, असा फर्स्ट सायंटिस्ट होता कोण, लुका गिनी. लुका गिनीने पहिला हर्बेरियम तयार केला. पण हर्बेरियम हे नाव देणारा कोण होता, पिटॉन डी टर्नफोर्ड. लक्षात आलं. तर हे आहेत हर्बेरियम बद्दलचे काही बेसिक इन्फॉर्मेशन. मग आता एवढं सगळं आपण ऐकलो की हर्बेरियम आहे तरी काय असतं ते हर्बेरियम. तर हर्बेरियम म्हणजे की एक ड्राईड प्लांट स्पेसिमन असतो. लक्षात ठेवा, हर्बेरियम काय असतो, इट इज अ ड्राईड प्लांट स्पेसिमन. इट इज ड्राईड प्लांट स्पेसिमन. काय आहे हर्बेरियम जो आहे हा ड्राईड प्लांट स्पेसिमन आहे. आणि नुसता प्लांटचा स्पेसिमन नसतो हा हर्बेरियम जो आहे. हर्बेरियम हा जो आहे हा एक तर प्लांटच्या एखाद्या पार्टपासून तयार करता. याच्यामध्ये फ्लावर पण असू शकतं, तर फ्रूट्स याचं पण हर्बेरियम आपण तयार करू शकतो. तर हर्बेरियम म्हणजे काय असतं, हर्बेरियम म्हणजे हा एक ड्राईड प्लांट स्पेसिमन असतो. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल कसं करतात, फॉर एक्झाम्पल हा एखादा माझ्याकडे प्लांट हा छोटा किंवा एखादा प्लांटचा एखादा पार्ट असतो, त्याची एखादी ब्रांच, आणि मग काय केलं जातं की हा जो प्लांट आहे या प्लांटला प्रेस केलं जातं, याला ड्राय केलं जातं आणि मग अशी एक शीट घेतात. अशी एक स्पेसिफिक स्टँडर्ड साईजची एक शीट असतं आणि त्या शीटला काय केलं जातं, हा जो प्लांट स्पेसिमन आहे हा याला असा चिपकवला जातो. ते याला म्हणतात हर्बेरियम. तर लक्षात आलं, हर्बेरियम एकदम सिंपल आहे की एखादा प्लांटचा पार्ट, एखादा प्लांट किंवा त्याचा पार्ट किंवा मग काय असू शकतं, याच्यामध्ये एखादं फ्लावर पण असू शकतं, एखादं फ्रूट फळ पण असू शकतं. त्याला ड्राय केलं जातं, त्याला सुकवलं जातं, त्याला प्रेस केलं जातं. त्याला प्रेस म्हणजे सगळं पाणी काढलं जातं त्याच्यातलं, कारण पाणी असलं तर मग ते टिकणार नाही. म्हणून त्याला काय केलं जातं, चांगलं प्रेस करून सगळं वॉटर जे आहे त्याचं डिहायड्रेट केलं जाते त्याला, आणि मग त्याला चिपकवलं जातं एखाद्या शीटवरती. आणि मग त्याच्यावर काही ट्रीटमेंट केलं जातं, त्याच्यावरती काही केमिकल लावलं जातं. केमिकल यासाठी लावलं जातं की कारण मग ते फंगल कारण त्याला फंगस लागू शकते, बुरशी लागू शकते, किंवा मग त्याला त्याला काही किडे पण लागू शकतात. म्हणून त्याच्यावरती अशा तऱ्हेनं त्याची ट्रीटमेंट पण केल्या जाते, कारण ते जास्त दिवस टिकवायचं आपल्याला, ते प्रिझर्व करायचा. तो हर्बेरिया नुसता बनवायचा आणि फेकून द्यायचा नसतो, तो प्रिझर्व केला जातो. खूप दिवसापर्यंत तो स्टोअर असतो तो, कारण की बरेच लोक मग त्याच्यावरती येऊन स्टडी करत असतात. म्हणून तो हर्बेरिया जो आहे हा प्रिझर्व केला जातो. तर अशा तऱ्हेनं हर्बेरिया बनवला जातो. लक्षात आलं का तुमच्या? बघा आता मी सांगतो तुम्हाला असं की फॉर एक्झाम्पल ही एक अशी शीट आहे, राईट. आता ही शीट आहे आणि एखादा प्लांट किंवा एखाद्या प्लांटचा पार्ट किंवा फ्लावर वगैरे आणून या शीटवर असं लावून दिलेलं आहे. याला ड्राय केलं, याला सुकवलं, याला प्रेस केलं आणि याला येऊन असं चिपकवलं. आणि चिपकवल्यानंतर मग या प्लॅन्टबद्दलची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ते या शीटवरती लिहितात. आणि लिहिण्याची पण एक पद्धत आहे, लक्षात ठेवा. हे कुठे लिहितात, हे सगळं या पेपरच्या या शीटच्या राईट कॉर्नरला लिहिलं जातं, इथं लिहिलं जातं. ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे या राईट कॉर्नरला लिहिल्या जाते. म्हणजे हे जे प्लॅन्ट आहे, हे प्लॅन्ट तुम्ही कुठून कलेक्ट केलेलं आहे, ते प्लेस, ज्या दिवशी कलेक्ट केलं ती डेट, त्याचबरोबर मग नंतर याचं सगळं क्लासिफिकेशन, सायंटिफिक क्लासिफिकेशन, याचं स्पेसीज, याचं जीनस, ऑर्डर वगैरे जे काय असेल, फॅमिलीचे सगळं तुम्हाला इथे या शीटवरती या कॉर्नरमध्ये लिहावं लागेल. त्याचबरोबर तुम्ही याचं
जे लोकल नेम आहे, ज्या ठिकाणी तुम्ही समजा बरेचसे लोकल नेम असतात ना, सायंटिफिक नेम वेगळं असते प्लॅन्टचं ॲनिमलचं, आणि लोकल भाषेतलं त्या गावातलं त्या प्रदेशातलं नाव वेगळं असते. तर तसंच तुम्ही लोकल नेम पण इथे लिहू शकता. आणि कलेक्टर म्हणजे ज्यानं कलेक्ट केला हा स्पेसिमन, ज्याने हा स्पेसिमन इथे लावला, त्याचं नाव इथे लिहिलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल आता मी हा जर स्पेसिमन कलेक्ट केला तर मी माझं नाव लिहू शकतो इथं, जसं पंकज नांदोकर. कलेक्टर कोण आहे? पंकज नांदोकर, जसं कलेक्ट करणारा. तर एवढा सगळा डेटा असतो तो या शीटच्या अशा राईट साईडला कॉर्नरला लावला जातो आणि यालाच म्हटलं जातं लेबल. मग याचं लेबलिंग, याला आपण लेबल म्हणतो जनरली. हे असतं लेबल. लेबल म्हणजे लेबल कशासाठी असतं? कोणत्याही गोष्टीच्या माहितीसाठी लेबल असतं. तर ही सगळी माहिती आहे, ही लेबल. तर अशा तऱ्हेने हर्बेरिया जो आहे तो तयार केला जातो. आणि मग काय उपयोग आहे याचा, हर्बेरियाचा? आपल्याला स्टडीसाठी उपयोग होतो याचा. कारण तुम्ही बघा की हर्बेरिया जे आहेत, तुम्ही आता 11चे जे आहेत तुमचे प्रॅक्टिकल वगैरे सुरू होतील, तर तुम्ही जेव्हा बॉटनीच्या लॅबॉरेटरीमध्ये जासाल तेव्हा तुम्हाला भरपूर सारे असे हर्बेरियम बघायला भेटतील. तुमच्या काही स्कूलमध्ये 8, 9, 10मध्ये तुम्ही बघितले असतील तर कदाचित बघितले असतील. पण आता तुम्हाला जे 11, 12मध्ये जे प्रॅक्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये जे बॉटनीची लॅब आहे, तुम्हाला तिथे भरपूर सारे असे हर्बेरियम बघायला भेटतील. तर त्या हर्बेरियमचं तुम्हाला स्टडी करायला यूज होईल. बघा, तुमचे प्रॅक्टिकल घेतील, तुमचे जे टीचर्स लोक आहेत तुमचे प्रॅक्टिकल घेतील आणि तुम्हाला हर्बेरियम दाखवतील. तर मग ते हर्बेरियम तुम्हाला असे चिपकवलेले दिसतील, ते काहीतरी वेगळे प्लॅन्ट आणि त्याची सगळी माहिती त्या शीटवर, हर्बेरियम शीटवर तुम्हाला वाचायला भेटेल. त्याला हर्बेरियम शीट म्हणतात, त्याच्यावर हा सगळा चिपकवलेला असतो डेटा या प्लॅन्टच्या स्पेसिमन सहित. तर ही आहे हर्बेरियम शीट आणि या हर्बेरियम शीटवर हा सगळा या डेटा या प्लॅन्टचा लिहिलेला असतो. म्हणजे तुम्हाला बसल्या ठिकाणी एकाच ठिकाणी सगळी प्लॅन्टची इन्फॉर्मेशन भेटली की नाही. म्हणजे तुम्हाला जो सिस्टमॅटिक स्टडी करायचा प्लॅन्टचा, कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा तुम्हाला किंवा पर्टिक्युलरली प्लॅन्टचा जर स्टडी करायचा आहे तर बसल्या तुम्हाला या हर्बेरियमचा उपयोग होतो. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन या हर्बेरियम प्रोव्हाइड करतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, जगातला सगळ्यात फर्स्ट हर्बेरियम तयार कोणी केला? जगातला फर्स्ट हर्बेरियम तयार केला तो म्हणजे लुका गिनी या सायंटिस्टने. फर्स्ट हर्बेरियम यांनीच तयार केला, लुका गिनीने. आणि तुम्हाला माहिती आहे की आता हे कॉलेजमध्ये किंवा स्कूल्समध्ये तर फार छोट्या प्रमाणात हर्बेरियम असतात, पण जगात सगळ्यात जास्त हर्बेरियमची संख्या कुठे आहे माहिती आहे का? हर्बेरियम सगळ्यात जास्त कोणत्या ठिकाणी स्टोअर केलेले आहेत? रॉयल बॉटॅनिकल गार्डन, इंग्लंड या ठिकाणी आहे ते. सगळ्यात जास्त हर्बेरियम कुठे सापडतात तुम्हाला? रॉयल बॉटॅनिकल गार्डन. रॉयल बॉटॅनिकल गार्डनमध्ये किंवा बॉटॅनिकल गार्डन पण म्हणतात त्याला. हे जे आहे हे लंडनमध्ये आहे. कुठे आहे? क्यू या ठिकाणी आहे, लंडन. लंडन ब्रिटनची राजधानी, ब्रिटनची कॅपिटल आहे लंडन आणि त्या ठिकाणी आहे हे रॉयल बॉटॅनिकल गार्डन. खूप जुनं गार्डन आहे आणि याची मी तुम्हाला पुढे माहिती सांगतो. आणि याच्यामध्ये जगातले सगळ्यात जास्त हर्बेरियम तुम्हाला बघायला भेटतात. किती स्पेसिमन आहे इथे ठेवलेले माहिती आहे का? किती हर्बेरिया ठेवलेले आहेत इथे 7 मिलियन हर्बेरिया ठेवलेले आहेत. बघा किती मोठी क्वांटिटी आहे, 7 मिलियन्स हर्बेरियम्स ठेवलेले आहेत. म्हणजेच काय, 70 लाख एवढे हर्बेरियम ठेवलेले आहेत. 7 मिलियन म्हणजे 70 लाख होतात. 1 मिलियन म्हणजे 10 लाख आणि 7 मिलियन म्हणजे 70 लाख. 70 लाख हर्बेरियम आहे त्या रॉयल बॉटॅनिकल जे गार्डन आहे इंग्लंडमधलं. तिथे तुम्हाला किती अशा शीट पाहायला भेटतात डिफरंट प्लॅन्टच्या? 70 लाख. म्हणजे 70 लाख प्लॅन्ट तिथे ठेवलेले आहे असं समजून चला तुम्ही. एवढे व्हेरायटी आहेत तिथे. तर अशा तऱ्हेनं आपल्याला जर प्लॅन्टचा स्टडी करायचा असेल तर आपण कोणता एक टॅक्झॉनॉमिकल एड्स वापरू शकतो? हर्बेरियम. तर हर्बेरियमबद्दल आपण सगळी इन्फॉर्मेशन पाहिली. हर्बेरियम कसा बनवला जातो, त्याच्यामध्ये काही माहिती लिहिल्या जाते, ते सगळं आपण आता स्टडी केलेलं आहे. याच्यानंतरचा टॅक्झॉनॉमिकल एड जो आहे तो शिकणार आपण, तो म्हणजे बॉटॅनिकल गार्डन्स. तर बॉटॅनिकल गार्डन्सबद्दल आपण स्टडी करणार आहोत याच्यानंतरचा टॅक्झॉनॉमिकल एड्स. तर बघा, बॉटॅनिकल गार्डन हा आणखीन एक टॅक्झॉनॉमिक एड्स आहे ज्याच्या मदतीनं आपण खूप साऱ्या प्लॅन्टची स्टडी करू शकतो. आता गार्डन म्हटलं की कसं आहे, आपल्याला प्रसन्न वाटते. गार्डन म्हणजे अशी ठिकाण असतो की जिथं गेल्यानंतर आपल्याला चांगलं वाटते, प्रसन्न वाटते. आपण सकाळ संध्याकाळ गार्डनमध्ये फिरायला वगैरे जात असतो. आपल्याला शुद्ध हवा भेटते, आपलं मन प्रसन्न होते तिथे जाऊन. आणि गार्डनचा आणि आपल्या ह्युमन नेचरचा खूप जवळचा संबंध आहे. आपण एवढे कनेक्टेड आहे त्या गार्डनशी, म्हणजेच आपल्या प्लॅन्टशी एवढे कनेक्टेड आहे आपण की आपलं घर छोटं मोठं कसंही असो,
आपण त्याच्यात गार्डन तयार करत असतो. आपलं घर छोटं असो की मोठं असो, आपण छोटीशी जागा जागा जी आहे आपल्या घरची ती गार्डनसाठी ठेवतोच. म्हणजे एवढी आपली अटॅचमेंट आहे, आपलं ह्युमन नेचर असं आहे की ते एवढं जवळ आपल्याला ते गार्डन वाटते. तर हे जे बॉटॅनिकल गार्डन्स आहेत, हे बॉटॅनिकल गार्डन म्हणजे काय असतात, याच्यामध्ये काय केलं जातं की असा एखादा स्पेसिफिक जो एरिया आहे त्या स्पेसिफिक एरियामध्ये वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीचे प्लॅन्ट्स लावल्या जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा एखाद्या शहरामध्ये एखाद्या ठिकाणी असा एखादा एरिया, एखादी जागा घेऊन त्या जागेमध्ये काय करतात की जगातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून वेगळ्या वेगळ्या कान्याकोपऱ्यामधून प्लॅन्ट आणल्या जातात. समजा आता एखाद्या ठिकाणी आपण बनवलं बॉटॅनिकल गार्डन बनवलं, तर मग आपण भारताच्या ठिकठिकाणामधून वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीचे प्लॅन्ट्स आणणार, जगातल्या कान्याकोपऱ्यामधून वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीचे प्लॅन्ट्स आणणार आणि मग ते या बॉटॅनिकल गार्डनमध्ये आपण ते प्लॅन्ट्स लावणार. राईट. पण हे जे प्लॅन्ट्स आपण इथे याचं प्लॅन्टेशन करणार, इथे जे प्लॅन्ट आपण लावणार आपल्या या बॉटॅनिकल गार्डनमध्ये किंवा जे बॉटॅनिकल गार्डन्स आहेत बनवलेले, तिथे कशा प्रकारचे झाडं लावतात, तर हे सायंटिफिक असलं पाहिजे. कसे असले पाहिजे? सायंटिफिक मॅनर्सनी, सायंटिफिक आणि इन विवो मॅनरनी असलं पाहिजे. लक्षात ठेवा कसे असले पाहिजे हे जे प्लॅन्ट लावतात, हे जे झाडं लावतात ना या बॉटॅनिकल गार्डन्समध्ये, हे कसे असले पाहिजे? हे सायंटिफिक मॅनरनी लावलेले असले पाहिजे, हे इन विवो मॅनरनी लावलेले असले पाहिजेत. इन विवो म्हणजे काय? सायंटिफिक तर आपल्याला हा वर्ड समजतो, पण इन विवो म्हणजे काय असतं? इन विवो म्हणजे नॅचरल कंडिशनमध्ये हे लागलेले असले पाहिजेत हे प्लॅन्ट्स. नॅचरली असले पाहिजेत हे प्लॅन्टचं जे प्लॅन्टेशन आहे हे नॅचरली झालं पाहिजे. याच्या ऑपोजिट एक वर्ड आहे, फार लक्षात ठेवा, इन विट्रो. हा आहे इन विवो, याच्या ऑपोजिट आहे इन विट्रो. इन विट्रो म्हणजे काय? आर्टिफिशियल मेथडनी तयार केलेला, आर्टिफिशियली म्हणजे एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये पहा, तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी वगैरे ऐकलं असेल ना. एखादा म्हणजे फॉर एक्झाम्पल असा हे टेस्ट ट्यूब असतो आणि या टेस्ट ट्यूबमध्ये काय करतात, तर एखाद्या ऑर्गॅनिझमचा जन्म करतात. म्हणजे सुरुवात कुठे होते त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या जन्माची, त्याचा जन्मच टेस्ट ट्यूबमध्ये होतो. अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं? अशा प्रोसेसला इन विट्रो प्रोसेस असं म्हटलं जातं. किंवा बरेचदा प्लॅन्ट पण टेस्ट ट्यूबमध्ये करतात, जसं टिश्यू कल्चर. ती पुढे चालून तुम्ही शिकणार की टिश्यू कल्चरमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये भरपूर सारे प्लॅन्ट हे तयार केल्या जातात. तर मग अशी जी मेथड आहे ही नॅचरल मेथड आहे का? नाही, हे सगळं टेस्ट ट्यूबमध्ये चालू आहे. त्यामुळे ही मेथड कोणती झाली? इन विट्रो. आणि जे नॅचरल प्रोसेसनी होते त्याला काय म्हणणार आपण? इन विवो. तर हे जे प्लॅन्टेशन केलं जातं या बॉटॅनिकल गार्डन्समध्ये, ही कशी प्रोसेस आहे? इन विवो. राईट. तर असं तऱ्हेनं हे बॉटॅनिकल गार्डन तयार केले जातात. जगातल्या वेगळ्या कान्याकोपऱ्यामधून जे आहेत ते प्लॅन्ट आणल्या जातात. डिफरंट टाईपचे डिफरंट व्हेरायटीचे प्लॅन्ट आणून इथे त्याचं प्लॅन्टेशन केलं जातं. आणि मग प्लॅन्ट आणल्यानंतर मग ते प्लॅन्ट जसे मोठे होतात तिथं मग त्या प्लॅन्टला एक असं लेबल लावलं जातं. जेवढे काही इथे प्लॅन्ट असतील, समजा जेवढे असे प्लॅन्ट असतील या बॉटॅनिकल गार्डनमध्ये, जेवढे प्लॅन्ट असतील त्याच्यावरती असं एक लेबल लावल्या जातात. त्याच्यावरती म्हणजे या प्लॅन्टची सगळी इन्फॉर्मेशन इथे लावल्या जाते, त्या झाडावरती लावल्या जाते ती. म्हणजे या प्लॅन्टचं नाव काय आहे, याचं सायंटिफिक नेम काय आहे वगैरे, त्याचं पूर्ण क्लासिफिकेशन, हे सगळं असं हे लेबल याला चिपकवल्या जातं. हे बॉटॅनिकल गार्डन जे आहेत हे आपल्या गार्डनसारखे नसतात. हे एका विशिष्ट हेतूनं, एका विशिष्ट पर्पजनी तयार केलेले हे गार्डन्स असतात. जसं आपण खेळायला वगैरे जातो अशा गार्डन किंवा बसायला जातो तशा टाईपचे हे नाहीच. एका विशिष्ट हेतू असतो ते गार्डन बनवण्याचा. आणि बऱ्याचदा अशा स्कूल कॉलेजमध्ये पण छोटे मोठे असे बॉटॅनिकल गार्डन बनवलेले असतात. जसं मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा पण एक असं गार्डन बनवलेलं, एका कोपऱ्यामध्ये असे काही झाडं लावले होते भरपूर सारे, आणि ते बॉटॅनिकल गार्डन होतं. तिथे पण असे भरपूर सारे प्लॅन्ट्स होते. त्या प्लॅन्ट्सला बरोबर असे विशेष असे नावं होते, त्याच्यावरती लेबल ठेवलेले होते. तसे हे बॉटॅनिकल गार्डन्स असतात की ज्याच्यामधून मग आपण स्टडी करू शकतो प्लॅन्टचा. तर आता हे जे असे गार्डन्स असतात, हे स्कूल कॉलेजमध्ये हे छोटे छोटे बॉटॅनिकल गार्डन्स असतात. पण तुम्हाला माहिती आहे की जगातलं सगळ्यात मोठं बॉटॅनिकल गार्डन कुठे आहे? तर जगातलं सगळ्यात मोठं बॉटॅनिकल गार्डन जे आहे ते आहे मॉस्को या शहरामध्ये, मॉस्कोमध्ये, रशियामध्ये. कुठे आहे? रशिया, मॉस्कोमध्ये. आणि ते केवढं मोठं आहे माहिती आहे का? ते आहे 900 एकर्समध्ये पसरलेलं. 900 एकर्समध्ये पसरलेलं आहे ते. आणि आपल्या देशामध्ये पण एक मोठं फेमस असं बॉटॅनिकल गार्डन आहे. आणि ते आपल्या देशातलंच नाही तर पूर्ण एशियामधलं सगळ्यात मोठं बॉटॅनिकल गार्डन आहे. आणि त्याचं नाव आहे इंडियन बॉटॅनिकल गार्डन.
इंडियन बॉटॅनिकल गार्डन कोलकाता या ठिकाणी हे आहे बॉटॅनिकल गार्डन. आणि हे आशियातलं सगळ्यात मोठं बॉटॅनिकल गार्डन आहे. याची इस्टॅब्लिशच खूप जुनी आहे. हे आपल्या सरकारने हे जेव्हा आपल्या देशात ब्रिटिशांचा रूल होता, ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्या देशावर, त्या ब्रिटिशांनी हे इंडियन बॉटॅनिकल गार्डन बनवलेलं आहे. आणि या बॉटॅनिकल गार्डनमध्ये एक फेमस असं प्लॅन्ट आहे ज्याचं नाव आहे बनियान ट्री, ज्याला आपण वडाचं झाड वगैरे म्हणतो. त्याची एक डायग्राम जी आहे, त्याचं एक पिक्चर आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. ते फार जुनं आहे आणि 255 वर्ष एवढं जुनं ते बनियान ट्री आहे असं सांगितलेलं आहे आपल्या बुकमध्ये. पिक्चरचं त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे की इंडियन बॉटॅनिकल गार्डन कोलकात्याला जे आहे त्याच्यामध्ये जे एक वडाचं झाड आहे बनियान ट्री, ते किती वर्ष जुनं आहे? 255 वर्ष जुनं. आणि हे जे इंडियन बॉटॅनिकल गार्डन आहे हे आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं बॉटॅनिकल गार्डन आहे. पूर्ण एशियामधलं सगळ्यात मोठं बॉटॅनिकल गार्डन आहे. आणि माहीत आहे हे किती आहे? हे आहे 275 एकरामध्ये पसरलेलं. किती? 275 एकर्समध्ये पसरलेलं आहे. एवढं मोठं आहे. हे एशियातलं सगळ्यात मोठं आहे. आणि पूर्ण जगातलं सगळ्यात मोठं कुठे आहे? मॉस्को, रशियामध्ये. आणि त्याचा एरिया किती आहे? त्याचा एरिया तो खूप मोठा आहे, 900 एकर्समध्ये आहे ते. आणि तुम्हाला माहिती आहे की जगातलं सगळ्यात पहिलं बॉटॅनिकल गार्डन कोणी बनवलं होतं? तसं तर असं म्हणतात की सगळ्यात पहिलं बॉटॅनिकल गार्डन बनवणारा होता ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटलचं नाव तुम्ही ऐकलं असेल, द ग्रेट फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल, ज्याला फादर ऑफ बायोलॉजी किंवा फादर ऑफ झूलॉजी पण म्हटलं जातं. लक्षात ठेवा, फादर ऑफ बायोलॉजी किंवा झूलॉजी आहे ॲरिस्टॉटल. पण असं मॉडर्न असं जे आपल्याला माहीत आहे असं जगातलं सगळ्यात फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन बनवणारा होता इटलीचा सायंटिस्ट. त्याचं नाव आपण ऐकलेलं आहे. काय नावाचं? लुका गिनी. या लुका गिनीनी जगात सगळ्यात आधी फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन बनवलं होतं. आणि कधी बनवलं होतं? यांनी बनवलं होतं 1543मध्ये. 1543मध्ये जगातलं पहिलं बॉटॅनिकल गार्डन यांनी बनवलं होतं. तर अशा तऱ्हेने हे बॉटॅनिकल गार्डन जे आहे ते आपला प्लॅन्टच्या स्टडी करायसाठी आपली हेल्प करत असतात, आपली मदत करत असतात. आपल्याला प्लॅन्टचा जो सिस्टमॅटिक स्टडी करायचा आहे, प्लॅन्टची जी पूर्ण आपल्याला माहिती घ्यायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला हार्बेरियम कामात पडत असतात, आपल्याला हे बॉटॅनिकल गार्डन्स कामात पडत असतात. तर हे आहे एक टॅक्झॉनॉमिकल एड्स. त्यानंतर आणखीन आपण आता एक नेक्स्ट टॅक्झॉनॉमिकल एड्स शिकू आणि ते म्हणजे म्युझियम.